महाराष्ट्र ही संतांची भूमी, विचारांची भूमी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी, तसेच कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारावरती चालणारी भूमी, शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा जपणारी भूमी. पण आज याच महाराष्ट्रात हळूहळू अंधश्रद्धा वाढत चालली का, हा विचारच मनात येतोय. आजही लोक आजारी पडल्यावरती डॉक्टरकडे न जाता भोंदू बाबाकडे जातात आणि त्यांचे लाखो रुपये गमावतात. आज आपण बोलणार आहोत अशाच एका प्रकरणावरती की जिथं लोकांना फसवलं गेलं, लोकांच्या भावनेशी खेळलं गेलं. त्यामागचं खरंच सत्य काय आहे, आपण आज ह्या व्हिडिओतून काय बद्दल जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी संदीप सर, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी एक चळवळ या युट्यूब चॅनलवरती मी तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण एक सामाजिक विषय निवडलेला आहे. आता सामाजिक विषय निवडण्याच्या मागचं कारणच की महाराष्ट्र कुठंतरी एक अंधश्रद्धेकडे झुकत चाललेला आहे का, तिकडे वळत चाललेला आहे का, हा प्रश्न मला सर्व लोकांना अलीकडे पडलेला आहे. त्यामुळे आज आपण एक सामाजिक विषय घेऊन विषयावरती काहीतरी चर्चा करणार आहोत. अलीकडेच महाराष्ट्रात एक खूप मोठे एक प्रकरण चर्चेत आहे. ते प्रकरण आहे भोंदू बाबा खरात. लोकांना सांगितलं जातं तुमच्या समस्येचं निराकरण केलं जाईल, तुमचे दुःख नष्ट केले जाईल, तुम्ही त्याबद्दल मला पैसे द्या, मी तुमची पूजा करतो, तुम्हाला एक मंत्र देतो, तंत्र देतो आणि तुम्हाला सुखात ठेवतो. असे काही अफवा पसरून, असे काही लोकांच्या मनावरती प्रतिबिंबित्व गाजवून भोंदू बाबा लोकांना सांगत होता तुमचं भविष्य बदलतो, तुमच्या समस्या दूर करतो, तुमचं दुःख नष्ट करतो, तुम्ही मला पैसे द्या, तुमची मी पूजा करतो. लोकांनी लाखो रुपये त्यांना दिले, पण त्याच्या बदल्यात त्यांना भेटलं काय? अविश्वास, दुःख, लोकांच्या भावनेशी तो खेळला गेला, गैरप्रकार केले. अशा भोंदू बाबावरती कडक कारवाई होणं गरजेचं आहे. ही फक्त एकच केस नाही, अशा हजारो केस महाराष्ट्रात आणि आपल्या आजूबाजूला घडत आहेत. लोक फसतायत का, याची 4 कारणं आहेत बघा. पहिलं कारण आहे दुःख, समस्या. दुसरं आहे भीती. तिसरं आहे बघा शिक्षण असून विवेक नसणे. ही कारणं आहेत म्हणून लोक फसतायत आणि श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे जात आहेत. महाराष्ट्र म्हणजे विचारांचा महाराष्ट्र. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर साहेबांनी अंधश्रद्धेविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य समर्पित केलं. तर ही लोक श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडेच मोठ्या प्रमाणात जात आहे. आणि महाराष्ट्राचं एक पुरोगामी महाराष्ट्राचं एक प्रचंड प्रमाणात याच्यातून नुकसान होत आहे. आपण काय केलं पाहिजे? डॉक्टरकडे आपल्या समस्यासाठी किंवा आपल्या आजारासाठी आपण डॉक्टरकडे गेले पाहिजे, ना की भोंदू बाबाकडे. आपल्या विवेक बुद्धीला पटतील असे विचार आपण केले पाहिजेत. त्याच्यानंतर कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. देवावर विश्वास ठेवा, पण भोंदू बाबावर विश्वास ठेवू नका. हा भोंदू बाबा एक चिचोका 10,000 ते 1,00,000 रुपयापर्यंत विकायचा आणि खरात नावाच्या भोंदू बाबाच्या नावाखाली लोकांना गंडवायचा. आजपासून आपण एक शपथ घेऊ, कोणत्याही भोंदू बाबाकडे जाणार नाही, त्याला काही दान करणार नाही, त्याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. जर दानच करायचं असेल तर कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना करा. गोर गरीब जे कुटुंब आहे, ज्यांच्या घरी मुलं आहेत, त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा. अशा विद्यार्थ्यांना दान धर्म करा. तिथं शिक्षणाची परिवर्तन घडवा. पण अशा भोंदू बाबावरती विश्वास ठेवू नका. प्राण्यांवरती दया करा, त्यांच्यावरती प्रेम करा, निसर्गावरती प्रेम करा, झाडांचे संगोपन करा. पण अशा भोंदू बाबांवरती मुळीच विश्वास ठेवू नका. कारण की आपला महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे. आपल्याला थोर संत साधूंनी आपल्याला विचार दिलेले आहेत, ते विचार आपण जोपासणं गरजेचं आहे. पण अशा भोंदू बाबाच्या बळी पडून जे आता विचित्र प्रकार महाराष्ट्रात घडलाय, त्याच्यापासून सर्व लोकांनी वेळीच सावध होणं गरजेचं आहे. कारण की अशा खूप घटना आहेत आपल्या आजूबाजूला घडत आहेत की ज्या आता आपल्याला माहीतच पडत नाहीत.
आजच्या या कलियुगात एक वेळ दगडावरती विश्वास ठेवा, पण भोंदूबाबा खरात सारख्या भामट्यांवरती चुकूनही विश्वास ठेवू नका. ज्या व्यक्तीच्या मनगटात ताकद आहे, शक्ती आहे, अशा व्यक्तींना भोंदूबाबा सारख्या ज्योतिषाची आयुष्यात कधीही गरज पडणार नाही. देव हा माणसात आहे. माणुसकी जपा, माणसाशी प्रेमाने वागा, हा एक आपण संदेश देऊया. हा संदेश तुम्ही प्रत्येकाकडे पोहोचवा. आणि तुम्हाला भोंदूबाबा खरात विषयी आणि काय तुम्हाला वाटते ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. आणि जर आपल्या तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.